कैकाडी महाराजांच्या दिंडीचे कोपर गावात मुक्कामानंतर अतिशय जल्लोषात दुसऱ्या दिवशी पंढरपूरकडे रवाना। महान तपस्वी कैकाडी बाबा व ह.ब.प. कोंडीराम काका यांचा आनंदपुरी मनमाड ते पंढरपूर मार्गस्थ असलेल्या दिंडीचा मुक्काम कोपर गावात दरवर्षी असतो। या दिंडीचे स्वागत व मुक्काम नारायण अग्रवाल यांचे निवास आणि कृष्णाई बॅकवॅट येथे होता। यावर्षी दिंडीच्या स्वागतास प्रमुख अतिथी म्हणून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, ह.ब.प. भारत महाराज जाधव, तहसीलदार महेश सावंत, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोठे, मुख्याधिकारी सुहास जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास घोलप, डॉक्टर गायत्री कांदेकर, डॉक्टर प्रियंका मुळे, दिंडीचे स्वागत अध्यक्ष नारायण अग्रवाल, सुषमा अग्रवाल, विरेश अग्रवाल, पूजा अग्रवाल, अमृत कॅन संजीवनीचे चेअरमन पराग संधान, उद्योजक अरविंद भन्साळी, कैलास चंटोळे, माधवराव देशमुख, विशाल अग्रवाल पाचोरा, मनोज अग्रवाल, दिलीप कोल्हे, धर्मयोद्धा भीमराव बडदे प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका भाग्यश्री नानी बडदे, योग शिक्षिका विमल पुंडे, डॉक्टर संकेत मुळे, राजमाता जिजाऊ महिला मंडळ अध्यक्षा विजया देवकर, स्वच्छता दूत सुशांत घोडके, बबलू वाणी, वैभव आढाव, विजय बम, सुधीर डागा, जितेंद्र अग्रवाल, प्रसाद नाईक, प्रदीप साखरे, संतोष भट्टड, आदिनाथ ढाकणी, सनी वाघ, राकेश काले, दीपक अग्रवाल, जितेंद्र गंगवाल यांच्यासह वारकरी कोपरगावातील नागरिक उपस्थित होते। दिंडीचे आगमन नारायण अग्रवाल यांचे निवासस्थानी झाल्यावर तिथे पूजा आरती करून संतांची अभंग टाळ मृदुंगाच्या गजरात गायन झाले। इस्कॉनचे भक्त मंडळ मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते। प्रमुख अतिथी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांना मानाची वारकरी पगडी, शेला, तुळशी हार देऊन सन्मान करण्यात आला। 47 वर्षांची परंपरा असलेले दिंडीचे 32 वर्षापासून प्रसिद्ध व्यापारी नारायण अग्रवाल हे वारकरी यांची भोजन, निवास सुविधा उपलब्ध करून देत विविध वस्तूचे वाटप करता। यावर्षीही वारकऱ्यांना प्रवासी बॅगचे वितरण करण्यात आले। तसेच रोटरी क्लबच्या वतीने वारकऱ्यांना रोटरीची शिदोरी म्हणून लोणचे, ठेचा पदार्थ देण्यात आले। दुसऱ्या दिवशी दिंडी मुक्कामानंतर पंढरपूरकडे रवाना झाली। आनंद गाना अभिलाष सकल देवा देवी देवा प्रपारवा देवा आनंद अनुभवा सदा जीवा सर्व चक्रधरा विश्वंभरा सर्वभया करुणाकरा स्वादवादा करा तीर सागरा शेष शयन कमलगना कमलापती काविनी मोहना नमोरती भवतारका ललिताक्षी वामनवती त्रिविक्रमा अकाले सगुणा निर्गुणा जगजगीता जगजीवना।
हे जे परंपरा अग्रवाल शेठ आपल्या मध्ये करत आहेत, आमची सेवा देत आहेत वारकऱ्यांची. आता आज जवळजवळ 32 वर्ष झाली या ठिकाणी आपल्याला ते सेवा देत आहेत. या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा वारकऱ्याचं खूप असं मोठं स्वागत ते करत आहेत. स्वागत केल्यानंतर या ठिकाणी मिष्टान्न भोजन आणि आमच्या या ठिकाणी दिंडीचं भयंकर स्वागत करून प्रत्येक वर्षी दरवर्षी आम्हाला या ठिकाणी काही ना काही भेट वस्तू देतात, जेणेकरून ते वारकऱ्यांना उपयोगी येतात. असं साधन आहे ते देते, एकदम उत्कृष्ट तऱ्हेचं त्या ठिकाणी साहित्य आम्हाला देतात. या वर्षी त्यांनी ते अशा दिलेला आहे, एकदम सुंदर अशा बेगा त्यांनी या ठिकाणी आम्हाला वाटप केलेले आहेत. आणि नवीन त्यांनी मिष्टान्न त्या ठिकाणी पाकिट त्यांनी दिलेले आहेत आणि किट हे त्या ठिकाणी दवाचे दिलेले आहेत. असे सुंदर अशी आमची आणि या ठिकाणी ते स्वागत करून सेवा देत आहेत. आरोग्यासाठी दवाखाना आणि त्या ठिकाणी आम्हाला जेवण आणि एसी कोश असणारे जे काय त्यांचं कार्यालय आहे ते वारकऱ्यांसाठी मुक्त केलं जातं आणि त्या ठिकाणी आराम वारकरी करतो, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी त्या ठिकाणी परमेश्वराने कैकाडी बाबाने, कोंडीराम काकाने, रामदास महाराजांनी आणि माझ्या पांडुरंगाने त्यांना आरोग्य देव, धनसंपदा देव, अशीच वारकऱ्याची सेवा करण्यासाठी सद्बुद्धी देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कारण ते आपणाला या वर्षी एवढे दिले, पुढच्या वर्षी काय देतील हे काय आम्ही सांगू शकत नाही. त्या ठिकाणी त्यांचं मन अत्यंत मोठं मनाने आणि ते वारकऱ्याची सेवा, वारकरी नव्हे प्रत्यक्ष साधू संत आहेत हे त्यांना जाणून त्या ठिकाणी ते आमची सेवा करत आहेत. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, कैकाडी महाराज की जय, सद्गुरु रामदास महाराज की जय.